उकाडा एक्सप्रेस मेगा धमाल. एप्रिलचा महिना, सातारा जिल्ह्यातील एक शाळा, शाळेचा शेवटचा आठवडा आणि उन्हाळा तर अंगावर घोंगावतच होता. शाळेच्या मैदानात उभं राहिलं तरी घामाच्या धारा लागायच्या. चौथी ब वर्गात समीर, मयुरी, अविनाश, श्रेया आणि बाकी सगळे मित्रमैत्रिणी घामाने चिंब झाले होते. सूर्याने जणू शाळेच्या गच्चीवर खुर्ची मांडून बसल्यासारखंच वाटत होतं. अरे, शाळेच्या हॉटेलची फोडणी चालली आहे का काय? समीर डोक्यावरून घाम टिपत विचारत होता. हो ना, बटाटा ठेवला तर भाजूनच निघेल, असा अविनाश म्हणला. आह, असं करत सगळे वैतागून वर्गात शिरले आणि तेवढ्यात भुंग मोठा आवाज झाला आणि अचानक पंखे बंद पडले. तेवढ्यात बातमी धडकली. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, पाटीलबाईंनी माईकवरून घोषणा केली. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपल्याकडचे लाईट गेलेले आहेत आणि ते कधी येतील याची काहीही शाश्वती नाही. क्षणभरात वर्गात धडकीच भरली. काय? मग आता? श्रेया आणि समीर एकदम ओरडले. सगळ्या वर्गात कुजबूज सुरू झाली. समीरने वैतागून पंख्याकडे पाहिलं. ह्याला फक्त शोभेसाठी टांगलाय का काय? श्रेया घाम पुसत म्हणली. शाळेच्या कूलरमध्ये आता फक्त आठवणी राहिल्या आहेत. महाजन सर तेवढ्यात वर्गात आले आणि म्हणले, मुलांनो, आज पूर्ण दिवस लाईट नाही येत, पण शिक्षण थांबायला नको बरं का? पण मग समीरनेच डोळा चमकवत हळूच विचारलं, हे, आपण काहीतरी भन्नाट करूया का? जसं की? श्रेया पुढे सरसावली. तासाभरात वर्गातलं लक्ष अभ्यासावर कमी आणि कसं थंड राहायचं यावर जास्त होतं. समीरने लगेच आपली वही फाडली. कागदाचे मोठाल्ले पंखे बनवले. हे घे, खास माझ्या कलेक्शनमधून सुपर स्पीड फॅन. समीरने एक भला मोठा पंखा दाखवला. तेवढ्यात माझ्याकडे आहे डबल ब्लास्ट फॅन. 2 वह्या चिकटवल्यावर झालेला मोठा फॅन अविनाशने गर्वाने वर्गात हलवला. ए, माझं बघा, छोटा पण क्यूट. मयुरीने आपल्या तुटक्या वहीचा छोटा पंखा केला आणि त्यांच्या तोंडावर आपटला. पण हा तात्पुरता उपाय होता. काही केल्या उकाडा काहीच कमी होत नव्हता. यार, काहीतरी करावं लागेल, अविनाश वैतागून म्हणला. अशा गर्मीमध्ये तर डोकं पण काम करत नाहीये. तेवढ्यात नेहमी शांत बसणारा अनिकेत एकदम उत्साहात ओरडला. ए, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. आपल्या सगळ्यांकडे सायकल आहे, आपण त्याचा वापर केला तर? आणि शाळेच्या मागच्या स्टोरूममध्ये जुना टेबल फॅन पण आहे. जर आपण सायकलीच्या चाकाला फॅन जोडला आणि कोणीतरी सायकल चालवली तर फॅन चालू होऊ शकतो. ए, काय भारी आयडिया आहे, समीर ओरडला. पण फॅनला वीज कुठून मिळणार? अविनाश हसला. अरे, आपण वीज नाही वापरणार. सायकलच्या चाकाच्या फिरण्याने फॅनची पाती फिरतील आणि मग हवा मिळेल. सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली. लगेच काही मुलं धावत जाऊन स्टोरूममधून जुना टेबल फॅन घेऊन आली. अनिकेतने जाऊन आपली सायकल आणली. आता अडचण होती फॅनला सायकलची चाकं जोडायची कशी. तेवढ्यात श्रेया म्हणली, ए, माझे बाबा सायकल रिपेअरिंगचं काम करतात, ते आपल्याला नक्की मदत करतील. इतका वेळ खुर्चीवर बसलेले महाजन सर हे सगळं मज्जेने पाहत होते. श्रेया त्यांची मग परवानगी घेऊन वडिलांना जाऊन घेऊन आली. काका आले आणि त्यांनी आपल्या हसऱ्या चेहऱ्याने विचारलं, काय मंडळी, उन्हाचा बंदोबस्त करायचा ना? मुलं हसून म्हणली, हो, आम्हाला सायकल फॅन हवाय. काकांनी लगेच कामाला सुरुवात केली. सायकल एका स्टँडवर लावली.
मागच्या चाकाशी एक मशीननी शाळेचा जुना टेबल फॅन जोडला. मग समीरनी आणि अविनाशनी त्यांचे रुमाल ओले करून आणले आणि फॅनवर टाकले. आता खरी परीक्षा होती. कोण सायकल चालवणार? पहिला मान मयुरीने घेतला. तिने सायकलचे पॅडल फिरवायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! फॅनची पाती हळूहळू फिरू लागली आणि ओल्या रुमालातून थंडगार हवा येऊ लागली. अरे, ही तर कमालच झाली. हे तर खरंच काम करतंय. ये वूहू! सगळेजण आनंदाने ओरडले आणि मग सुरू झाली खरी धमाल. आता नियम बनवले गेले. दर 15 मिनिटांनी एक विद्यार्थी सायकल चालवणार आणि बाकी सगळे वर्गात गार वाऱ्याचा आनंद घेणार. जो जास्त वेळा सायकल चालवेल त्याला थंडवीर पुरस्कार देण्यात येणार. ऐ ग, अविनाश दमून म्हणला. हे चालवणं म्हणजे फिटनेस आणि थंड हवा दोन्ही एकदमच. मयुरी हसून म्हणली, हा आहे आपला सातारा जिल्ह्यातला पहिला ह्युमन पॉवर एसी. ये! सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागले. मग महाजन सर सगळ्यांकडे कौतुकाने बघत म्हणले, मुलांनो, तुम्ही शिकलात. गरमीपेक्षा जास्त ताकद आपल्या बुद्धीत आणि एकीत असते. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. आता गरम हवेपासून सुटका मिळाली होती आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची उकाडा एक्सप्रेस योग्य रुळावर आणली होती. आणि आता तर दर उन्हाळ्यात साताऱ्याच्या शाळेची ती सायकल शाळेचा अभिमान बनली होती.